चला तर मग आज आपण रवा मैदाचा केक बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी मैदा घ्यायचा, 1 वाटी साखर घ्यायची, 2 चमचे दूध पावडर घ्यायचं, अर्ध्या चमच्याला कमीच थोडं लिंबू सत्व घ्यायचं, 1 वाटी दूध घ्यायचं, हे सगळं मिक्सरला फिरवायचं. मिक्सरला फिरवलं बघा असं झालेलं आहे आपलं बॅटर. त्याच्यासाठी मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ते 1 वाटी पाणीतलं हे एवढं पाणी उरलेलं आहे, अर्ध्या वाटीला कमीच आहे. असं आपल्याला पाहिजेत बॅटर. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल पाहिजेत. तेल टाकायचं 2 चमचे. परत एकदा मिक्सरला फिरून घेऊया. मिक्सरला फिरवलेलं आहे आपण. छान झालं बघा, किती स्मूथ झालेलं आहे. आता व्हॅनिला एसेन्स घालूया आपण याच्यात 2-3 थेंब. एकदा छान मिक्स करून घेऊया. पातेलं घेऊया, त्याच्यामध्ये बॅटर सगळं काढून घेऊया आपण. अर्धी चरी आपण एका दुसऱ्या वाटीत घेऊया आणि त्याच्यामध्ये मैदा टाकूया. मैदा नाही टाकला तर चेरी सगळी खालीच जाते, म्हणून मैदा टाकून चेरी टाकूया, म्हणजे पूर्ण मिक्स होते. मैदा नाही टाकला तर चेरी सगळी उडायला जाऊन बसते. 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेले आहे. आपण एक ताटाला तेल लावून घेऊया. ताटाला तेल लावलेलं आहे आणि मी तिकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायचा, अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा. हे मिक्स करायच्या आधी आपली कढई तपलेली आहे का ते बघून घेऊया. कढईत मीठ टाकून ठेवलेलं आहे. कढईमध्ये बघा असं मीठ टाकून ठेवायचं आणि कढई ठेवायची अशी. कढईत छान तपली का ते बघायचं. कढई छान आता आपली तपलेली आहे. तर आता हे बॅटर मिक्स करायचं आणि ताटामध्ये टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स छान सारखं फिरवायचं, थांबायचं नाही. मला झालं सगळं मिक्स. मग किती छान फुललेलं आहे. आता हे सगळं ताटामध्ये काढून घ्यायचं. ताटामध्ये काढलेलं आहे. आता आपण बघूया. आता कढईमध्ये ठेवूया आपण. कढई झालेली आहे आपली छान गरम. कढईत आपण हे ताट ठेवूया आणि चेरी घालून घेऊया. छान एकसारखी चेरी घालून घ्यायची. आवडीप्रमाणे आपल्याला अजून काही घाला वाटलं तर तेही घालू शकतो आपण. काजू, बदाम आपल्या आवडीनुसार जे काय घाला वाटेल ते. छान मोठ्या जाळावर ठेवायचं. 10 मिनिटं झाकून ठेवायचं. त्याच्यावर पॅक पूर्ण हवा गेली नाही पाहिजे, त्याच्यातून वाफ नाही गेली पाहिजे. असं छान झाकून ठेवायचं. 10 मिनिटं मोठ्या जाळावर ठेवायचं आणि मग बारीक करून घ्यायचं. आणि 20 मिनिटं होऊ द्यायचं. 20 मिनिटानंतर आपण काढून बघूया आपला केक झाला का नाही ते बघूया. झाला की नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी आपण चाकू घालून बघूया.
आतमध्ये. हे बघा आपला केक झालेला आहे. चाकूला काही बॅटर आलेलं नाही. चाकूला जर बॅटर आलं तर समजायचं आपला केक झाला नाही. आपला चाकू एकदम साफ आलेला आहे, त्याच्यामुळे आपला केक झालेला आहे. आपण आता केक काढून घेऊया. केक काढलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवूया 10 मिनिटं. आता हे केक थंड झालेला आहे. बघा किती छान दिसू राहिलेला आहे. एकदम छान झालेला आहे. आता आपण हे छान कापून घेऊया. किती मस्त दिसू राहिलेला आहे. एकदम खूप छान लागतो हा केक खायला. घरच्या साहित्यात पटकन एका तासात होईल असा हा केक. जास्त वेळही लागत नाही करायला, काही नाही. आणि घरच्या घरी एकदम मस्त. आणि बाहेरून आणण्यापेक्षा लेकरांना घरीच करून दिला. लेकरही खुश आणि आपणही खुश. बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा किती छान झालेला आहे. किती छान जाळी वगैरे आलेली आहे. मस्त फुगलेला आहे. किती छान एकदम स्पंजी झालेला आहे. मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.